तुम्हाला आपल्या चॅनलवरील कथा आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी यश नेहमीप्रमाणे ऑफिसला पोहोचला. पण आज त्याच्या मनात प्रचंड अस्वस्थता होती. काल रात्री फाईलमध्ये पाहिलेला फोटो अजूनही त्याच्या डोळ्यांसमोर फिरत होता. अनेक वेळा त्याने स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला की कदाचित दुसरी मुलगी असेल, कोणीतरी दुसरी नमिता असेल, पण मन त्याचं ऐकत नव्हतं. मीटिंगची वेळ जसजशी जवळ येत होती तसतशी त्याची धडधड वाढत गेली. कॉन्फरन्स हॉलमध्ये कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, प्रोजेक्ट्स मॅनेजर्स आणि परदेशी प्रतिनिधी जमा झाले होते. यशही आपल्या जागेवर बसला होता. काही क्षणांनी दरवाजा उघडला आणि आत एक आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व प्रवेशलं. फॉर्मल सूट, व्यावसायिक वावर, चेहऱ्यावरती शांत आत्मविश्वास आणि चालण्यात एक वेगळाच रुबाब. यश काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. ती नमिताच होती, पण ती तिचं नमिता नव्हती जिला त्याने कधी काळी माझ्या स्टँडर्डची नाही म्हणून नाकारलं होतं. आज संपूर्ण हॉलमध्ये लोक तिच्या स्वागतासाठी उभे होते. वरिष्ठ अधिकारी तिचा आदराने परिचय करून देत होते. नमिताने अतिशय प्रभावी पद्धतीने प्रोजेक्टचं सादरीकरण सुरू केलं. तिचं इंग्रजी, तिचं ज्ञान, तिचा आत्मविश्वास आणि नेतृत्व पाहून यश अवाक झाला. एकेकाळी लोकांसमोर बोलायला संकोच करणारी मुलगी आज शेकडो कोटींच्या प्रोजेक्टचं नेतृत्व करत होती. मीटिंग संपेपर्यंत यश एक शब्दही बोलू शकला नाही. मीटिंगनंतर अनेक अधिकारी नमिताचं कौतुक करत होते, मात्र नमिताने यशकडे एकदाही पाहिलं नाही, जणी तो तिच्यासाठी अस्तित्वातच नव्हता. हा दुर्लक्षाचा धक्का यशसाठी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का होता. पुढील काही तास प्रोजेक्टच्या कामामुळे नमिताचं ऑफिसमध्ये वारंवार येणं जाणं सुरू राहिलं. प्रत्येक वेळी यश तिच्या बोलण्याचा प्रयत्न करायचा, पण नमिता नेहमी व्यावसायिक अंतर ठेवूनच राहायची. तिच्या वागण्यात ना राग होता ना सूडपणा, पण एक प्रकारचा अलिप्तपणा होता. हा अलिप्तपणा यशला आतून पोखरू लागला. रात्री घरी गेल्यावर त्याला झोप येईना. त्याच्या मनात सतत जुन्या आठवणी फिरू लागल्या. नमिताने त्याच्यासाठी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी, तिची काळजी, तिचं प्रेम आणि स्वतःच्या स्वप्नांपेक्षा त्याच्या आनंदाला दिलेलं महत्त्व त्याला आठवू लागलं. पहिल्यांदाच त्याला जाणवलं की त्याने गमावलेली गोष्ट साधी नव्हती. दुसरीकडे विमल आणि विजय नमिताच्या प्रगतीचा अभिमान बाळगत होते. त्यांनी तिच्या संघर्षाचा प्रत्येक टप्पा पाहिला होता. त्यांनाही यशमधील बदल जाणवू लागला होता. एके दिवशी यश घरी आला आणि बराच वेळ शांत बसून राहिला. शेवटी त्याने आईला विचारलं, नमिता इतकी पुढे गेली आणि मला काहीच कसं कळलं नाही. विमलच्या डोळ्यात वेदना उमटल्या. ती म्हणाली, तू तिच्या कमतरता शोधण्यात इतका व्यस्त होतास की तिच्यासाठी तिच्यातली क्षमता तुला दिसलीच नाही. त्या रात्री यश खूप वेळ एकटाच बसून राहिला. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना वाढू लागली, पण त्याचवेळी त्याचा अहंकार अजून पूर्णपणे तुटला नव्हता. काही दिवसांनी नमिता एका मोठ्या व्यावसायिक कार्यक्रमात सहभागी झाली. तिथे अनेक प्रतिष्ठित उद्योगपती, अधिकारी आणि व्यावसायिक उपस्थित होते. यशही त्या कार्यक्रमात होता. संपूर्ण कार्यक्रमात लोक नमिताभोवती गर्दी करत होते, तिचं कौतुक करत होते. एका क्षणी यशला जाणवलं की ज्या स्टँडर्डचा तो अभिमान बाळगत होता, त्या स्टँडर्डच्या अनेक पायऱ्या नमिता आता पार करून पुढे गेली होती. त्या रात्री तो घरी परतला आणि नेहमीपेक्षा जास्त दारू प्यायला. पण दारूमुळे मन शांत होण्याऐवजी अधिक अस्वस्थ झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी विजयने त्याला कठोर शब्दांत सुनावलं, तू स्वतःचं आयुष्य नष्ट करतो आहेस. अजूनही वेळ गेलेली नाही. स्वतःकडे बघ. पण यशच्या मनात आता वेगळंच वादळ सुरू झालं होतं. काही दिवसांनी त्याला नमिताशी ऑफिसमध्ये एकट्यात बोलण्याचा प्रयत्न केला. मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे, तो म्हणाला. नमिता शांतपणे म्हणाली, आपलं नातं आता फक्त व्यावसायिक आहे. हे ऐकून यशच्या मनाला मोठा धक्का बसला. त्याला पहिल्यांदाच जाणवलं की ज्या व्यक्तीच्या तो कधीही गृहीत धरायचा, ती आता त्याच्या आयुष्याच्या आवाक्याबाहेर जात होती. दरम्यान विमल, विजय आणि नमिता यांच्यात काही चर्चा सुरू होत्या. त्यांनी ठरवलं होतं की यशला त्याच्या चुका पूर्णपणे जाणवायला हव्यात. त्याच्यासाठी ही फक्त माफी मागण्याची गोष्ट नव्हती, त्याला खरंच बदलणं आवश्यक होतं. काही आठवड्यांनंतर अचानक एक बातमी पसरली. नमिताच्या आयुष्यात कोणीतरी नवीन व्यक्ती आली आहे आणि तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल चर्चा सुरू आहे. ही बातमी ऐकताच यशच्या पायाखालची जमीनच सरकली. सुरुवातीला त्याने विश्वास ठेवला नाही, पण नंतर त्याला विविध लोकांकडून तीच माहिती मिळू लागली. त्याच्या मनात भीती निर्माण झाली. तो अस्वस्थ होऊ लागला. आता तो नकळत नमितावर लक्ष ठेवू लागला. ती कुठे जाते, कोणाला भेटते, कोणासोबत बोलते याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू लागला.
अनेकदा तो तिच्या ऑफिसबाहेर गाडी उभी करून दुरून तिच्याकडे पाहत बसायचा. एकेकाळी तिच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करणारा यश आता तिच्या एका दर्शनासाठी तासनतास थांबू लागला होता. त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. तो वारंवार आईवडिलांकडे जाऊन माफी मागू लागला. मी चूक केली, खूप मोठी चूक केली, हे शब्द त्याच्या तोंडून पहिल्यांदाच बाहेर पडत होते. विमल आणि विजय त्याला समजावत होते, पण त्याचवेळी त्याला त्याच्या कृतींचे परिणामही समजत होते. दरम्यान नमिता मात्र तिच्या कामात व्यस्त होती. तिने कधीही यशबद्दल वाईट बोललं नव्हतं, पण ती त्याला सहज माफ करणार नव्हती. एके दिवशी प्रोजेक्टसंबंधी मीटिंगनंतर यशने पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. मी जे केलं ते चुकीचं होतं, तो म्हणाला. नमिताने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे उत्तर दिलं, काही चुका माफ करता येतात, पण त्यांचे परिणाम विसरता येत नाहीत. हे ऐकून यश निशब्द झाला. त्याच्या मनातील पश्चाताप आणखी वाढला. दिवसेंदिवस तो अधिक संवेदनशील होत गेला. आता पार्ट्या, नशा, दिखावा यामध्ये त्याला रस उरला नव्हता, पण त्याने केलेल्या चुकीची किंमत त्याला प्रत्येक क्षणी चुकवावी लागत होती. मग एक दिवस असा आला की यश स्वतःला नमिताने भेटायला बोलवलं. त्याच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. कदाचित ती त्याला दुसरी संधी देणार होती. ठरलेल्या ठिकाणी तो पोहोचला. नमिता समोर बसली होती. काही क्षण शांततेत गेले. मग नमिताने तिच्या पर्समधून एक सुंदर कार्ड काढलं आणि त्याच्या हातात दिलं. यशने थरथरत्या हातांनी ते उघडलं. पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला. हृदयाची धडधड वाढली आणि डोळ्यांमध्ये भीती स्पष्ट दिसू लागली. कारण त्या कार्डवर मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलं होतं, माझ्या लग्नासाठी तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि खाली वराचं नावही छापलेलं होतं. नमिताने नक्की कोणत्या मुलासोबत लग्न करायचं ठरवलं हे जाणून घ्यायचं असेल तर पुढचा भाग नक्की बघा. कथा आवडल्यास कथेला लाईक, शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.